कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपलंय आणि त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे। आणि आपण सध्या हे चित्र पाहतोय, हे पोलिसांसाठी मोठा असा शामियाना उभारण्यात आलेला आहे। एकंदरच पाहतोय मोठ्या संख्येने पोलीस हळूहळू बेळगाव दाखल होत आहेत। काल पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्तांनी जी माहिती दिली ती कर्नाटकातून संपूर्ण पोलीस दल हे बेळगाव दाखल झालेले आहे। 5000हून अधिक असा बंदोबस्त बेळगावात ठेवण्यात आलेला आपण पाहायला मिळतंय। आणि आपण जे सध्या हे चित्र पाहतोय शामियाना आहे, इथे पोलिसांसाठी राहण्याची आणि जेवणाची विशेष करून सोय करण्यात आले। त्याचप्रमाणे राखीव दलाचे पोलीस आणि अग्निशमक दलाचे जवानही इथे दाखल झालेले आहेत। खरं तर प्रामुख्याने आपण पाहतोय कोणतीही कसूर या पूर्ण अधिवेशनाच्या ज्या कार्यात सोडलेली नाहीये। जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे 5 दिवस या पूर्ण अधिवेशन परिसरामध्ये तळ ठोकून आहेत। त्यांनी विशेष सूचनाही दिली आहे अधिकाऱ्यांना की कोणताही कसूर इथे सोडू नका। प्रत्येक या अधिवेशन काळामध्ये काळजी घ्या आणि विशेषतः अधिवेशन हे व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्यांनी विशेष काळजी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते।